शकते। मुंबई लोकलमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आता रेल्वे पास बुक करण्यासाठी नवीन रेल्वन ॲपचा वापर करण्याचा सल्ला देण्यात आलाय। ज्या प्रवाशांचे पास अजूनही वैध आहेत ते यूटीएस ॲपवर तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांना त्यांचा विद्यमान पास दाखवू शकतात। म्हणजेच याचा अर्थ ज्या प्रवाशांचा पास अजूनही चालू आहे ते लोक हा पर्याय यूज करू शकतात। मात्र यूटीएसवर नवीन पास बुक करण्याचा पर्याय आता कायमचा बंद झालाय। यूटीएस ॲपवरील एक मेसेज आता वापरकर्त्यांना या पास संबंधित देण्यात येतोय। सर्व बुकिंग साठी रेल्वन ॲपवर स्विच करण्याचे निर्देश देण्यात आलेत। पास सुविधा काढून टाकण्यात आली आहे असं देखील सांगण्यात येत आहे। सोबतच डिजिटल पेमेंट प्रोत्साहन देण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने हा निर्णय घेतलाय। रेल्वन ॲपद्वारे आता कोणत्याही डिजिटल पेमेंटचा मोडचा तुम्ही पेमेंट करण्यासाठी वापर करू शकता। अनारक्षित तिकिटांच्या खरेदीवर सुद्धा आता 3% सूट जाहीर करण्यात आली आहे। त्यामुळे ही ऑफर 14 जानेवारी 2026 ते 14 जुलै 2026 अशा 6 महिन्यांसाठी असणार आहे। दरम्यान वापरकर्त्यांना रेल्वन ॲपवर आर वॉलेटद्वारे पेमेंट केल्यास 3% कॅशबॅक देखील मिळणार आहे। नवीन निर्णयामुळे आता प्रवाशांना यूपीआय, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड आणि इतर पेमेंट पद्धतीद्वारे पेमेंट करण्यास देखील मोठी सूट मिळणार आहे अशी माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेली आहे। त्यासोबतच आता रेल्वन ॲपमध्ये वेगवेगळ्या गोष्टींचा समावेश आहे। त्यामध्ये तुमचं अनारक्षित तिकीट बुकिंग, पास बुकिंग, मासिक पास, आरक्षित परत अशा प्रकारच्या वेगवेगळ्या सुविधा, अशा प्रकारची तपासणी सुद्धा या ॲपमध्ये आहे। त्यामुळे आता तुम्हाला यूटीएस ॲप ऐवजी रेल्वन ॲपचा वापर करण्याचा सल्ला रेल्वे अधिकाऱ्यांनी दिला।